लफडी झाली. मी कॅमेरा लावला नाही ते ना असंच होतं. मारा एकामेकाला. हा तर खूप दिवसानंतर आता एवढा ट्रिप करून झाले आहेत आणि गाडीची हालत बघताय काय सीन आहे. आणि आता मेन कॅमेरा ह्यासाठी चालू केला आहे मी की टायरचं आपलं खूप दिवसापासून चालू होतं की टायर चेंज करायचं आहे. हे 3 लाईन दिसत आहेत तुम्हाला, ह्या मेन असतात की इथपर्यंत जर तुमच्या टायरची लाईफ पोचली ना तर टायर चेंज करायची वेळ आली आहे. तर आता मी थोडे रिसर्च केली आहे टायर्सवरून. तर फक्त तुम्हाला काय नाही करायचं आहे, माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आपोआप अंदाज येईल की नक्की काय टायरमध्ये चेक करायचं असतं. एकतर मी विचार केलेला की साईज वाढवेन करून, की जो 140/60चा आहे तर तो 140/70चा टाकेल. पण खूप लोकांसोबत चौकशा वगैरे करून आहे ना मला ते समजलं आहे की असं करून आपण आपल्या गाडीच्या बॉडीवरती इफेक्ट पडू शकतो, नाहीतर ॲव्हरेजवरती इफेक्ट पडू शकतो. अरे जी लोक आहेत ना, जेव्हा पण मी कॅमेरा लावतो ना फुटेज खायला येतात. जाऊ द्यात. पण मी काय बोलत होतो, टायरचा 140/60चा टायर टाकायचा आहे. मी चेंज करायचा विचार केलेला पण नाही करणार आहे, कारण ॲव्हरेजवरती आणि इतर गोष्टींवरती फरक पडू शकतो. मी तोच टाकतो आहे आता सध्या. पण तो टाकायच्या आधी पण आहे ना जो ग्रँड रोडचा मार्केट आहे त्याच्यामध्ये प्राईस काढणार आहे मी. अभी थोड़ा बोलते वहाँ तक पहुँच जाएगा. तब तक कंटिन्यू करो. तर आता जाऊन बघतो 2-3 दुकानांमध्ये प्राईस काढतो. खूप लोक बोलत आहे सीएटचा वगैरे टाकून घे, सीएट चांगली कंपनी आहे. तो आधी सीएटचा विचारतो, बघूया कसा पडतो तो. अँड देन डिपेंड्स की हे बघा इथून पूर्ण मार्केट चालू झालं आहे आता टायरचा. इथे विचारू का 140, 60, 17. असं सांग ना 140, 60. मी त्यांना बोललो, मी इंग्लिशमध्ये बोललो, बहुतेक त्यांना समजलं. 140, 60, 17. 3100 का टायर है, मोटरसाइकिल नहीं है और ये बाइक है. सामने खड़ी 17 का साइज है ना, कार में भी है. हाँ इसीलिए मैंने आपका जो कार है 140, 70, 17 मिलेगा. हाँ वो आएगा 3100 जेके. 3100 का फिटिंग वगैरह सब कुछ मिला. किसको देने का, कितना है देना चाहिए? 80 रुपये. मुझे वो पैटर्न पता चलेगा. दिखा टायर दिखा. फैंटास्टिक. देखो ये सब बाइक में बड़ी बाइक है. हाँ जो स्पोर्ट बाइक पे आता है. वन ऑफ द बेस्ट है. टायर टाइगर में भी लगता है. ये 70 का है, 60 का, 70 का है, 70 का है, 60 का आएगा. 60 का वो रेडियल आता है, वो छोटा रहता है. ये पोर्शन इतना छोटा रहता है कि यहाँ से क्रैक हो जाएगा. मैं भी लेगा तो क्रैक हो जाएगा. हे बघा हे जे आहे ना हे 66H आहे ना, हे वजन नाही करता. आणि हा जो H आहे ना तो काय बोलतात त्याला, आपला
स्पीडसाठी. ये 24 का मैन्युफैक्चरिंग है. इससे कोई फर्क नहीं पड़ता, 2 साल का वारंटी है इसमें. हे आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि हा वीक आहे 15 वीकच्या 24मध्ये मॅन्युफॅक्चर झालं आहे. हे बघा, हे जे दिसतं आहे ना, हा जो बॉक्स ही असते लाईट. जेव्हा आपण यूज करून करून जेव्हा ह्याकडे इथपर्यंत पोचतो ना तेव्हा ती लाईट संपते. आणि हा 70चा आहे आणि मला हवा आहे 60चा. हे ऑलमोस्ट के टी एममध्ये वगैरे लागतात हे टायर आहेत ना, 140/70चा. हे जे 60 आहे ना, हां ते माहिती आहे मला. ही लेंथ वाढते त्याची आणि रेडियल टायर. हां, काय होतं माहिती का, हा जो स्पीडवेचा रोज जे धक्के लागतात ना या हा. टायरला, त्याच्याने ना हे टायर ना इथून क्रॅक होतं आणि बॅकला जे ना झटके लागतात ना हां. ते याच्यामुळं काही 60 आहे. ही प्रोफाईल एकदम आहे ना, ही फॉरेन कंट्रीमध्ये याची प्रोफाईल, जिथं रस्ते एकदम प्लेन आहे. आपल्या इथं प्रत्येक कुट्ट्यामध्ये ना जाऊन आहे ना, ते टायर जे आहे ना ह्या इथं क्रॅक जातो. हा पूर्ण इमारतचा टायर इथून क्रॅक जातो. त्यामुळे 60च्या बदले आता 70 निघाला आहे. 70 टाकलं तर कम्फर्टेबल याची थोडीशी हाईट पण वाढेल आणि तुम्हाला हे पाठीला पण कम्फर्टेबल वाटेल. ते तर झालं. पण मेन आहे ना, ॲव्हरेजवरती फरक नाही पडला पाहिजे, कारण माझी लॉंग रनिंग असते. आता 400-500 किलोमीटरवरती तर तुम्ही विचार आता करा. असं आहे ना दादा, प्रत्येक जण आहे ना टायर मोठं टाकण्यासाठी ना अपग्रेड करण्यासाठी ना ते लोक आहे ना गाडी शोधतात. तिथं तर कंपनीने वाल्याने ऑलरेडी अपडेट करण्यासाठी ना हे करतात आणि एवढे मुवमेंट पण देईल. 70चं म्हटलं ना तर एवढीशी हाईट वाढेल दादा. काय करायचं, वॉरंटी ते 2 वर्षाची वॉरंटी देतात. विच वन इज बेटर, सिएट और एम? मला तो वाला लय आवडला, तो JKचा दाखवला ना त्यांनी. तो स्पोर्ट बाईकमध्ये लागतो. दोनों बदलने? नाही, मागचा एक अलग तो स्पोर्ट नाही, मागचाच फक्त. मी मागचाच बदलणार आहे. पण पुढचा वेगळा आहे, मागचा वेगळा आहे, असं नाही होणार. ते होईल, पण अजून पण सीन काय माहिती आहे काय, आपले ना रस्ते सेम नसतात. कधी हे असतात, कधी डांबराचे असतात आणि कधी रस्तेच नसतात. तर मग मला भीती काय वाटते माहिती आहे, की जिथे रस्ते नसतात ना तिथे सपकन सरकेल गाडी, सपकन. जे आता काय तुमचं? मला इथं स्टेशनला सोडा. खडीमध्ये सरकणार, कारण त्याला ग्रीप नाही आहे. ते कसे माहिती आहे का, ह्याचे टायर आहेत, ते स्पोर्ट बाईकचे टायर आहेत जे रस्ते आणि ह्याच्यावरती चालतील असे. क्या करना है बताओ, मैं बोर हो गई. विचारू काय, 140/60 का क्या भाव है? 17 140 17 140 70 17 चाहिए, 60 17 60 17 वो 3200 का 3200 का सीएट का MRF का. और फिटिंग अलग से 70 आएगा, सीएट में 70 आएगा, वो 3000 रुपये का है. फिटिंग अलग से ना, नहीं सब एक नहीं. कितना टाइम लगेगा? 5 महिने. वेगाचं इथे दुकान बघ, हे घेऊया. ते काय तुझं काय तुटलं हेल्मेटचं? वेगाचं बघ ना, हे बघ हे बघ. $200ला पडलं आहे. हे आहे 215चं, पण आपल्याला हे 200ला पडलं. ऑलमोस्ट तेवढंच पडतं. हे घे, या मॅडमचे कारनामे आहेत जे आमच्या हेल्मेटचे वायझर उडालेत. इथे बघा, इथे बघा, तोंड लपवा आता. चला, काम तर काय झालं नाही. लफडी झाली. मी कॅमेरा लावला नाही, ते ना असंच होतं. मारा एकामेकाला. हां, तर सीन असा झाला आहे, 4 जागेला भाव काढला टायरचा, पण
मीच उलटा कन्फ्यूज झालो आहे आता की जो स्टार्टिंगला आपण जे केचा भाव काढला जे के टायर्सचा त्याने फिटिंग ह्या त्यामध्ये खूप सही दाखवलं. बाकीचे जे इतर दुकानांमध्ये विचारलं मी फिटिंगला किती टाईम लागेल, देवस सेडला एक की 5 मिनटं 15 मिनटं आत्ता लगेच लावून देतो, हे असे हे होते. पण जेव्हा मी जे केमध्ये विचारलं ना तो बोलला की तो जे केवाला बोलला की एकदम फुरसतमध्ये या, कारण आहे ना हे घाईचं काम आहे, म्हणजे घाईचं काम नाही आहे. सॉरी साला मेरा जुबान फिसल रहा ऐसे कैसे. तो बोलला आरामात या, आरामात करता येईल सर्व नीट. पण मे बी बहुतेक तो एवढा प्रोफेशनल नसेल. पण त्याने एक गोष्ट मला नीट सांगितली आणि चांगली सांगितली की पाय घासेल पोराचा. तर काढलं एका C8चा तर 2700 पडतो, पण 2700मध्ये पण फिटिंग आणि त्याचे चार्जेस नाही आहेत. आणि जो स्टॉक टायर आहे आपला MRFचा तो पडतो आहे 3000 रुपयाला, सर्व फिटिंग वगैरे सोबत सर्व नीट लावून लिहून सर्व 3000 रुपये. C8मध्ये पण तो बोलला की 140/70चा टाका, कारण त्याने जरा इंचेसमध्ये ना हाईट वाढेल, त्यामुळे चांगलं हे भेटेल तुम्हाला ग्रिप वगैरे आणि रस्त्यावरती स्टेबिलिटी चांगली भेटेल. एक चांगलं सजेशन दिलं त्याने.